गुड मॉर्निंग फ्रेंड्स, हाव आर यू? वेलकम बॅक टू माय चॅनल. तर बघा, सकाळची वेळ सगळ्यांचीच कशी धावपळीची असते, तसंच माझ्याही चालू आहे. इकडे अनन्या बसलेली आहे माझ्यासोबत. तीही माझ्यासोबत लवकर उठते, माझ्याबरोबरच उठते आणि बसते बडबड करत. कधी कधी माझ्या मध्ये मध्ये येते. तर भाजी करून झाली होती, आता चपात्या करायला घेते. डब्याच्या तर चपात्या मी आधी लाटून ठेवल्या होत्या. आता थोड्याफार आमच्या चपात्या लाटते आणि तुमच्याशी गप्पा मारत मारत चला आपण बघूया. आज पण ब्रेकफास्टमध्ये मी एक छानशी रेसिपी शेअर करते तुमच्यासोबत. कॉमनच आहे, तुम्हीही केली असेल, पण एक माझी मेथड आहे. माझ्या पद्धतीने मी कशी करते ते तुम्ही पाहालच. तर आणण्याची बडबड ही मागे बसून चालू आहे. तिला मी खायला दिलं आहे थोडंफार, ते खात खात ती बडबड करते. तर फास्टमध्ये चपात्या उरकून घेते. महिला म्हटलं की आपण सगळ्या कशा भरभर सकाळी कधी कामं आवरतात आणि आपल्याला पुढचा वेळ कसा मिळतो, कोणत्या गोष्टीसाठी आपण तो वेळ हे करायचा, ह्या सगळ्या गोष्टींचा डोक्यात एक विचार कल्लोळ म्हणा असं चालूच असतं. तर बोलत बोलत मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला थोडीफार माहिती देत आहे की मध्ये झालेली घटना जी की खूपच गाजली, जी मुलीची आत्महत्या वैष्णवी हगवणे ह्या संदर्भातली. तर आजकाल कसं झालेलं आहे, समाज म्हणतो आपण सुशिक्षितपणा समाजामधला. तर हे अशी उदाहरणं जेव्हा डोळ्यासमोर येतात तेव्हा वाटतं की हा समाज खरंच सुशिक्षित झाला आहे का आजकालचा. असे जर कुटुंब अजूनही आपल्या समाजात असतील तर मग ह्याच्यामध्ये दोष कुणाचा, हाही एक मोठा गहन प्रश्न आहे. दोष त्या मुलीच्या आईवडिलांचा म्हणावा की त्या सासू-सासऱ्यांचा म्हणावा. एकदा मुलगी माहेरी आली होती भांडून म्हटल्यावर. जर त्या आईवडिलांना माहीत झाली असेल ती गोष्ट, तर आईवडिलांनीही मला वाटतं की पाठवायला नको हवं होतं. एक पर्सनल माझं ओपिनियन तुमच्यासोबत शेअर करते आहे. पण असं आपण कुणालाही ब्लेम करू शकत नाही. या गोष्टीवर झालेली घटना आहे. पण ह्यातून काहीतरी मुलींनी शिकावं. आई-वडिलांच्या इच्छेविरुद्ध न जाता मुलींनी थोडाफार विचार करून प्रत्येक गोष्टीचा, फ्युचरचा आणि मगच जोडीदार निवडावा. काय वाटतं मुली? तुम्ही पण सांगत जावा मला ह्या बाबतीत. तरी बघा, अशा पद्धतीने मी चपात्या लाटते आहे. थोडीफार कामं आवरते आहे. इकडे अनन्याचं तर बघा काय चालू आहे, मनुके खात बसलेली आहे ती. तर अशा समाजात जर मुली हे उदाहरण बघून जर शहाण्या होत असतील, तर ही एक चांगली गोष्ट असेल की ह्या अनुभवातून समाज परिवर्तन झाले असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे मुलींनी विचार करावा प्रत्येक गोष्टीत किंवा प्रत्येक ह्याच्यामध्ये पाऊल टाकताना थोडाफार विचार करूनच टाकावं. बघू आता काय होतंय पुढे. अशी उदाहरणं शक्यतो घडायला नको आहेत आपल्या समाजात. पण ठीक आहे, झालेलं आहे ते झालं. त्या वैष्णवीला भावपूर्ण श्रद्धांजली आणि तिच्या आत्म्यास शांती मिळो. ठीक आहे, घटना खूप जुनी आहे, पण जस्ट तुमच्याशी मला बोलावंसं वाटलं म्हणून मी हे बोलले. तर मुलींनी आजकाल शहाणपणाने वागलं पाहिजे आणि चांगल्या गोष्टी कोणत्या, वाईट गोष्टी कोणत्या ह्याचंही मुलींनी भान ठेवलं पाहिजे आणि आई-वडिलांशीही सगळ्या गोष्टी शेअर केल्या पाहिजेत. जसं की आजकाल आई-वडिलांशी मुली थोड्याफार कमी बोलताना दिसत आहेत. तर आईनेही मुलीशी मैत्रीच्या नात्याप्रमाणे राहिलं पाहिजे. दोघींचं नातं हे मैत्रीचं झालं पाहिजे, तरच अशा ह्या घटना थोड्याफार थांबू शकतील. ठीक आहे, झालेल्या गोष्टी होतच असतात मैत्रिणींनो. त्यात आपली काही जास्त विचार करून त्या गोष्टी टाळता येतील असंही नाही. शेवटी समाज आहे, समाजात अशी ही उदाहरणं आपल्याला बघायला भेटतातच. तर बोलत बोलत आता झाडू पोछा करते आणि शक्यतो मी माझे डेली रुटीन शेअर करण्याचा प्रयत्न करते मैत्रिणींनो. पण कसं होतं ना, घरात कोणी सोबतीला नाही आहे, एकटी असल्यामुळे कसं होतं, अनन्याचं आणि बाकी सगळं सांभाळताना नाही पॉसिबल होत. पण ट्राय करेन की माझं डेली रुटीन कसं मी मॅनेज करते हे तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी. आणि कसं असतं, एकटी असली की घरात बाई माणूस एकटा असलं की हे सगळ्या गोष्टी नाही पॉसिबल होत. पण माझा ट्राय असेल बेस्टच तुमच्यासोबत माझं काही असेल ते शेअर करावं. माझ्याकडे जे नॉलेज आहे ते तुम्हाला सांगावं. ह्यासाठी मी नेक्स्ट व्हिडिओमध्येही ट्राय करणार आहे. चला, अंघोळ करून घेते, आवरते आता आणि जाते. बघा, इथे आता देवपूजाही करून घेतली. अंघोळ करून अनन्यालाही अंघोळ घातली आली आहे मी आणि देवपूजा झालेली आहे. देव पूजले की कसं प्रसन्न वाटतं की नाही. देवाकडे बघितलं की दिवा, ज्योत, अगरबत्ती की प्रसन्न वाटतं. स्वामींचंही दर्शन घेते
आणि पुढच्या कामाला लागते. सोबतच तुमच्याशी गप्पाही मारते. प्रत्येक वेळेस स्वामींचा चेहरा हा मला वेगळाच दिसतो फोटोमध्ये. तर असू दे. दर्शन वगैरे झाले, देवपूजा झाली. आता थोडाफार ब्रेकफास्ट करून घेते. तर ब्रेकफास्टमध्ये म्हटल्याप्रमाणे मी आज स्वीट कॉर्न मसाला करते आहे. अगदी साध्या पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने. काही नाही, फक्त कांदा, टमॅटो थोडेफार चिरून घेतले. मीडियम साईजचे 2 कांदे आणि 2 टमॅटो मीडियम साईजचे चिरून घेतले आहे. बाउलमध्ये तुम्हाला दिसतंच आहे की स्वीट कॉर्न एक पाव किलोभर असेल वजनाने, तेवढा आहे. आणि बघा कशा पद्धतीने मी करते. बारीक चिरून घेतलेला आहे. इकडे अनन्याची आमच्या फेवरेट जागा बरं का मैत्रिणींनो. इथेही नेहमीच असते बसलेली. खिडकीमध्ये बसायचं, बाहेरचे कावचिव बघायचे आणि ओरडायचं उगं बिनकामाचं मम्मा, मम्मा म्हणून. अशा पद्धतीने तिचं हे रुटीन चालूच असतं. मला डिस्टर्ब करणं हे चालूच असतं. पण ठीक आहे, लहान मुलांशिवाय घर नाही आणि त्या घराला शोभाही नाही, हे की नाही मैत्रिणींनो? कितीही आपला कामाचा थकवा असू दे, एक लहान मुलाचे एका स्माईलने ते सगळा थकवा जातो. असंच होतं माझंही. दिवस कसा जातो मला अनन्यामुळे हेच कळत नाही. तिच्या हसण्याने, तिच्या बोलण्याने घरात माझ्या कायम आनंद, उत्साह असा वातावरण असतं. त्यामुळे बरं वाटतं मुलं असलं की शेजारी. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या घरी आहेत का मुलं? हेही सांगा. गोंधळ करतात का? ॲक्टिव्हिटी कोणती करतात? हेही मला सांगत जावा. त्याच पद्धतीने माझ्यामध्ये काय मी बदल करू शकते हेही तुम्ही सांगू शकता. तर हा एक चॉपर आहे मैत्रिणींनो, खूप चांगला लागला आहे मला. मी लॉकडाऊनमध्ये घेतलेला होता ॲक्च्युली हा डीमार्टमधून. ह्याच्यामध्ये बरेच आता चांगले चांगले मॉडेल आलेले आहेत. हे माझा पहिलाच आहे, जुनाच. पण छान चॉपिंग हे खूप बारीक आणि एकसारखं होऊन जातं ह्याच्यामध्ये आणि वेगवेगळ्या ह्याचं होऊन जातं. अनन्याचं काय काय चालूच आहे, असू दे. मी पटपट आपला नाश्ता करून घेते, पटपट बनवते. तर नसेल तुमच्याकडे तर तुम्हीही ट्राय करा. खूप काम सोपं होऊन जातं आणि वेळही वाचतो आपला. जे की आपण विळीने किंवा नाईफने चिरून बारीक बारीक हे करतो, त्यापेक्षा ते मोठे मोठे स्लाईस तुकडे ह्याच्यामध्ये टाकले की इझिली 2 मिनिटात बारीक होऊन जातात. त्यामुळे बघा, तुम्हाला आवडलं तर तुम्हीही घ्या. डीमार्टमध्ये आहे, ऑनलाईनही बरेच चांगले चांगले मॉडेल्स त्याच्यामध्ये आलेले आहेत. ॲडव्हान्स मॉडेल आलेले आहे त्याच्यामध्ये. हे माझं खूप जुनं आहे पण अजूनही चांगलं आहे, त्यामुळे मी तेच वापरते. एखादी वस्तू चांगली असेल तर ती टाकून न देता मी ती कंटिन्यू वापरते. जोपर्यंत ती खराब होत नाही तोपर्यंत त्या वस्तूचा मी पुरेपूर वापर हा करत असते. ह्यात तुम्ही माझी बचत म्हणा किंवा कंजूसपणा म्हणा, पण मला आहे एक सवय ही पहिल्यापासून की खराब होत नाही तोपर्यंत वस्तू ती टाकून द्यायची नाही. पण चांगला लागलेला आहे त्यामुळे मी अजून तरी ठेवलेलं आहे. बघू इन फ्युचर बदलायचं म्हटलं तर बदलेनही. आता तरी ह्याच्यावरच काम चालू आहे. आता बघा आलेली आहे मला दे म्हणून आणि ते काही तयार झाला नव्हता नाश्ता माझा. त्यामुळे मी कच्चे स्वीट कॉर्न आहेत ते दिले आहेत तिला खायला. सगळंच खाते. मुलांना ही सवय लावलीच पाहिजे मैत्रिणींनो. वर्ष झालेलं आहे तिला, आता 1.5 वर्षाची आहे. त्यामुळे मी बऱ्यापैकी सगळं सॉलिड फूड तिला देते. आता लिक्विड टोटली बंद केलेलं आहे. 7-8 महिन्यापासून जेव्हा झाली तेव्हापासून ते मी लिक्विड बंदच करून असं चपातीचा काला वगैरे असं मिक्सरचा न वापर करताच देते. तुम्ही त्या पद्धतीने द्या. तिचे पण छोटे छोटे व्हिडिओ करणारच आहे मी शेअर तुमच्यासोबत. तिचं फूड मी कशा पद्धतीने सेपरेट करते, काय काय आमच्यातलं कसं वापरते हेही तुम्हाला सांगायचं आहे. जमेल तसं प्रत्येक व्हिडिओमध्ये नवीन माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवेनच. त्यामुळे माझा चॅनल तुम्ही बघत जावा, माझे व्हिडिओ बघत जावा आणि जरा चॅनलला सपोर्टही करा. बघा कशी धडपड चालू आहे वरती चढण्याची. एक एक आता धाडस तिचं वाढत आहे बरं का. जिन्यावरून खाली चढते, उतरते. घर म्हणाल तर माझं खाली वर. आता खाली पार्किंग आहे, वरती किचन हॉल आहे, त्याच्यावरती 3rd फ्लोअरला बेडरूम आहे. त्यामुळे खाली वर खूप होतं मैत्रिणींनो माझंही. आणि माझ्याबरोबर तिनेही आता लवकर ते जिना चढायचं उतरायचं शिकलेली आहे. त्यामुळे तिचे पण ॲक्टिव्हपणा खूपच चांगला झालेला आहे अनन्याचा. तर बघा इथं तेल थोडं टाकलं, कांदा टमॅटो फोडणी जिरे मोहरीची देऊन भाजले आणि नेहमी कांदा टमॅटो भाजताना मी मीठ थोडं टाकते म्हणजे ते लवकर भाजलं जातं, वेळ वाचतो. त्यामुळे कांदा टमॅटो टाकला की त्याच्यामध्ये मी मीठही नेहमीच टाकते. त्यामुळे कसं होतं, वेळ वाचतो आणि पटकन ते भाजून निघतं. थोडंफार भाजायचं, हळद टाकायची चवीपुरती. आता इथे तुम्ही जिरेपूड, मिरेपूड, चाट मसाला तुम्हाला जे आवडेल ते मसाले ह्याच्यामध्ये मिक्स करू शकता. इवन मॅगी मसाला, पण मी नाही, सिंपल साध्या पद्धतीचा करत आहे. फक्त कांदा टमॅटो, हळद थोडीशी, चवीपुरतं मीठ आणि थोडंसं लाल तिखट बस. आणि वरून थोडंसं लिंबू पिळलं की झाला आपला चाट स्वीट कॉर्न मसाला तयार. अशा पद्धतीने तो भाजायला ठेवलेला आहे. कॉर्न जरा मऊ शिजेपर्यंत मी ओट्यावरची थोडी भांडी स्वच्छ करून घेते. कसं असतं एकीकडे एक चालू असले की त्या वेळेत आपण काहीतरी वेगळा वापर त्या वेळेचा केला पाहिजे.
किचन ओटा जरासा साफ करून घेते. कसं असतं किचन ओटा साफ दिसला की करायलाही जरा चांगलं वाटतं. बघा अशा पद्धतीने ते शिजत होतं तोपर्यंत मी जरा ओटा स्वच्छ करून घेतला आणि हे बऱ्यापैकी आता मऊ झालेले आहेत, शिजलेले आहेत. एक 5 मिनटं ठेवलं होतं मी झाकून. आता झालेलं आहे ऑलमोस्ट तयारच. कढीपत्ताही मी टाकला होता त्याच्यामध्ये. आता तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणल्याप्रमाणे व्हेरिएशन्स करू शकता, वेगवेगळे मसालेही घालू शकता. पण मी साधं लाल तिखट थोडंसं घालणार आहे चवीसाठी तेही. ह्या ठिकाणी मी बदलून नेहमी हा पदार्थ करत असते. कधी चाट मसाला, मॅगी मसाला घालून करते, कधी साधा करते आणि वरून फक्त थोडीशी शेव घेतली की छान लागते चव. मैत्रिणींनो करून बघा, नसेल केला तर अशा पद्धतीनेही. आणि तुम्ही अजून वेगळं ह्याच्यामध्ये काय करता तेही मला सांगा त्या पद्धतीने. आता ह्या स्वीटकॉर्नचे बरेचसेच आयटम्स आहेत फूडमधले, पण ते प्रत्येक वेळेस एकसारखं करण्यापेक्षा जरा त्यामध्ये बदल केला की मुलांनाही खायला आवडतं आणि आपल्याही चवीला थोडासा वेगळा फ्लेवर दिल्यामुळे आपल्यालाही ते बदल चांगला वाटतो करतानाही आणि खातानाही. त्यामुळे असे छोटे मोठे पदार्थ करताना छोटे छोटे मोठे बदल हे केले पाहिजे. जरा नवीन नवीन काहीतरी ट्राय केलं पाहिजे प्रत्येक पदार्थामध्ये आणि त्यामुळे मी तसं ते करतच असते नेहमी. आज फक्त बघा म्हणल्याप्रमाणे खरंच खूप छान झाला होता. हा अशा पद्धतीने मी आज सिंपल पद्धतीने केला, पण खरंच खूप छान झाला होता. खायलाही खूप चांगला लागत होता. मसाले टाकल्यावरही लागतं, पण असंही छान लागलंच होतं. आता एक 2 मिनटं झाकून ठेवते आणि लगेचच झालेलं आहे तयार. आणि हे आपण गरम गरम लिंबू पिळून आणि वरून शेव टाकली की चांगलाच लागतो. तर बघा बोलत बोलत तुमच्यासोबत मी हा तुम्हाला दाखवतेच आहे कशा पद्धतीने झालेला आहे. आणि हा प्रोटीनयुक्त आहे त्यामुळे मुलांना हेल्दी आहे. कधीतरी हाही ऑप्शन तुम्ही देऊ शकता. आता पावसाळ्यात सुरुवातीला हे असे स्वीटकॉर्न येतात मार्केटमध्ये, कणीसही येतं त्याच्यामध्ये, असे सोलून ठेवलेलेही येतात. त्यामुळे तुम्ही घेऊनही तुम्हीही करू शकता. आता जे सीझनमध्ये मिळतं ते मैत्रिणींनो प्रत्येक फळ. तर चला नाश्ता करून झालेला आहे, खाऊनही घेते आणि आता पटकन माझ्या बाल्कनीत आलेली आहे. बघा माझे झाड, जास्वंदीचं झाड किती छान कळ्याही उमलत आहेत. गुलाबाच्याही 3 कळ्या आता बऱ्यापैकी उमलत आहेत. उद्या परवा फुलंही येतील. तर अशा पद्धतीने माझी बाल्कनी कशी वाटते, माझे प्लांट्स तुमच्यासोबत मी दाखवते, शेअर करते. बघा किती छान दिसत आहेत आणि अजून थोडीफार क्रिएट करायची आहे, करेन. चला आता झाडांना पाणी घालते, बाकीची कामं आवरते. मैत्रिणींनो असेच माझे व्हिडिओ बघत राहा. इथून पुढेही नवीन नवीन काहीतरी मी तुमच्यासोबत शेअर करेन. आणि माझ्या चॅनेलला लाईक करा, व्हिडिओजना लाईक करा, सपोर्ट करा. बघा मोगराही किती छान दिसतो आहे. आणि आता बाकीची कामं आवरते, अनन्या खेळते तोपर्यंत थोडंफार तिच्याशी बघत बघत आवरते. ओके बाय.